28 जानेवारीची ती सकाळ महाराष्ट्रासाठी काल रात्र ठरली. शब्दाचा पक्का, कामाचा धडाका आणि प्रशासनावर वाघासारखी जबर असणारे दादा आज आपल्यात नाही, हे वास्तव मनाला चटका लावून जाणारा आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राचा एक आधारवड कोसळलाय. दादांनी राज्याला काय दिलं? त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण केली. मग ते पुण्याची मेट्रो असो, पिंपरी चिंचवडचा विकास असो वा बारामतीचं जागतिक दर्जाचं मॉडेल. मंत्रालयात सकाळी 7 वाजता हजर राहून कामाचा डोंगर उपसणारा असा लोकनेता पुन्हा होणे नाही. शेतकऱ्याच्या सिंचनापासून ते सामान्याच्या आरोग्यापर्यंत प्रत्येक फायलीवर दादांच्या निर्णयाचा वेग होता. स्वभाव थोडा कडक, बोलणं स्पष्ट, पण मन स्वच्छ. जे जमेल ते हो म्हणायचं आणि जे जमणार नाही त्याला नाही म्हणण्याची हिंमत फक्त त्यांच्यात होती. कामाशी प्रामाणिक राहणं हीच त्यांची खरी ओळख होती. त्यांनी राजकारण केलं, पण त्याहून जास्त त्यांनी समाजकारण केलं. मित्रांनो, आज मंत्रालय हे सुन्न आहे. महाराष्ट्र पोरका झालाय. दादा तुमच्या कामाची शिस्त आणि तो करारी आवाज महाराष्ट्राच्या मातीत सदैव घुमत राहील. आणि याच एका धाडसी नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.